सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या कामाच्या ठिकाणी TV9 मराठीची टीम पोहोचली आहे। ठाण्यात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आरोपी मोहम्मद शहजाद काम करत होता। या हॉटेलपासून काहीच अंतरावर पोलिसांनी त्याला अटक केली। या संदर्भात हॉटेल मॅनेजरकडे विचारपूस केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे। अभिनेता सैफ अली खान यांच्यावरती हल्ले करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी ठाण्यातील कासरवडवली हिरानंदानी इस्टेट लेबर कॅम्प या ठिकाणून अटक केलेली आहे। मात्र ज्या ठिकाणी जो आरोपी मोहम्मद शरीफ हा कामाला होता त्या ठिकाणचं ठिकाण आपण दाखवू शकतो। हिरानंदानीमध्येच हे हॉटेल आहे, तारांकित पंचतारांकित हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये तो कामाला होता असल्याची माहिती प्राथमिकदृष्ट्या समोर येते। मात्र आपण इकडच्या स्टाफशी बातचीत केली असता कुठल्या प्रकारची माहिती त्यांनी देण्यास टाळाटाळ केली आहे। पाहायला गेलं तर काल रात्री मध्यरात्री देखील पोलीस या ठिकाणी आले होते। मुंबई पोलीस असतील, कासरवली पोलीस असेल, या ठिकाणी स्टाफ आणि मॅनेजरची विचारपूस केली होती। त्यानुसार पाहायला गेलं तर त्याला याच काही अंतरावरून तो लपलेला होता आणि त्याच ठिकाणी त्याला ताब्यात घेण्यात आलेलं, त्यानंतर अटक दाखवण्यात आली। त्याला आता मोहम्मद शरीफ हा विजय दास या नावाने तो नाव बदलून ह्या ठिकाणी राहत होता, बांगलादेशी असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे अथर्व गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे।